हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. तर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर हे आज आमच्या घरी कोण आलेलं आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही आहे मिहिरा आणि ती इकडे काय करत आहे. तर ती आलेली आहे माझ्या गावाकडे मला भेटण्यासाठी. आणि इकडे वैष्णवीची काय गडबड सुरू आहे. तर वैष्णवी जी आहे ती तिच्या छोट्या बाळाला खाऊ घालत आहे आणि रंजना वहिनी पटपट आवरत आहे, कारण आमच्या सगळ्या घरच्यांना जायचं आहे. वैष्णवीचे जे सासरे आहेत त्यांची बायपास सर्जरी झालेली आहे, त्यांना भेटण्यासाठी गेवराईला. तर सगळे आता तिकडे भेटण्यासाठी गेलेले आहे आणि घरी आहे मी आणि वैष्णवी. तर ही आहे मिहिरा आणि ही मला भेटण्यासाठी आलेली आहे आमच्या गावाकडे. हा आहे अमित. हा असतो अमेरिकेला आणि तो थोडे दिवसासाठी इकडे आलेला आहे. मग आमचा असा प्लॅन होता की सगळ्यांनी मिळून ज्या दुसऱ्या मावशी आहेत त्यांच्या घरी भेटायचं. पण आम्ही इकडे गावाकडे होतो म्हणून आम्हाला तिकडे जाता आलेलं नाही. म्हणून अमित आणि तेच इकडे आम्हाला भेटण्यासाठी आमच्या गावाकडे आलेले आहेत. माझी तर यांच्याशी भेट झाली, पण आई पप्पा त्यांचं पहिलेच सगळ्यांचं जायचं ठरलेलं होतं म्हणून ते तिकडे गेवराईला गेलेले आहेत. तर मग हे येणार म्हणून माहिती होतं म्हणून रंजना वहिनीने मस्त असा स्वयंपाक, छान अशा बट्ट्या, अमितला त्या खूप आवडतात अशा बट्ट्या यांनी बनवून ठेवलेल्या होत्या. तर आता आम्ही असंच गप्पा मारत थोड्या वेळ बसलेलो आहोत. तर वैष्णवी आता या सगळ्यांसाठी जेवायला वाढत आहे, कारण आम्ही तर जेवण केलं होतं. फक्त हेच थोडंसं लेट आले अमित आणि ते, म्हणून त्यांचं जेवण बाकी होतं. तर या सगळ्यांना अमित, एकनाथ, मंजू यांना सगळ्यांना गावाकडचं जेवण खूप आवडतं आणि नेहमीप्रमाणे त्यांना आजही बट्ट्या या खूप आवडलेल्या आहेत. आता आम्ही आलेलो आहोत आंटीकडे आणि आत्ताच आमच्या गावची यात्रा झालेली आहे म्हणून जे आमचं गावचं प्रसिद्ध खंडोबा मंदिर आहे आणि इकडे देवीचंही मंदिर आहे. आम्ही सगळे मिळून तिकडे दर्शनासाठी आता जात आहोत. सगळ्यांना माहिती ते मला म्हणते हा काढ काढ. आता आम्ही चाललेलो आहे आमच्या गावातलं जे मंदिर आहे पद्मावती देवी तिथे, कारण अमित, मंजू हे इकडे चिंचखेडला कधीच आलेले नाही आहे. अमित आला होता, तो एकदम खूप लहान होता तेव्हा, आणि त्याच्यानंतर फर्स्ट टाईम ते इकडे येत आहेत. आणि मावशीही खूप वर्षांनी आमच्या गावाकडे आलेले आहेत. आपण आणलेलं आहे का? आता एकनाथ आम्ही त्यांची जायची गडबड सुरू झालेली आहे, कारण आता संध्याकाळी झालेली आहे आणि एकनाथला नंतर इथून जाऊन आता हे संभाजीनगरला जाणार आहे आणि तिथून मग नंतर एकनाथला खुलताबादलाही जायचं होतं. तर हे जे जुनं मंदिर आहे खंडोबाचं, तिथे आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि त्याच्यानंतर जे नवीन मंदिर आहे तिथेही दर्शनासाठी आम्हाला जायचं आहे. तर एकनाथ, आम्ही इथे जे मंदिर आहे ते हे सगळे पहिल्यांदाच बघत आहेत. तर हे असं जुनं मंदिरही सहसा आता सध्या कुठे पाहायला भेटत नाही. तर मिहिरालाही ते सगळं जे काय आहे ते हे दाखवत होते. आता हे जे नवीन खंडोबाचं मंदिर आहे आमच्या गावातलं ते खूप छान झालेलं आहे. तर आता आम्ही तिथे आलेलो आहोत आणि हे आहेत खंडोबा आणि म्हाळसादेवी. मिहिराला इथे खूप आवडलं, ती खूप छान इथे सगळं खेळत होती आणि सगळ्यांचे आता आमचे दर्शन एकदम व्यवस्थित झालेले आहे, कारण यात्रा आत्ताच झाली आहे म्हणून इथे बिलकुलच गर्दी नाही आहे. फक्त आम्हीच आहोत आणि खूप छान असं सगळ्यांना हे मंदिर, गाव सगळं हे आवडलेलं आहे. तर आता दर्शन घेऊन म्हणजे इकडच्या इकडेच मावशी आणि ते निघणार आहे संभाजीनगरला जायला. मीही इकडे गावाकडे येऊन 8-10 दिवस झाले, पण मी अशात यात्रा संपल्यानंतर देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले नव्हते. मग मावशीने यांच्यासोबत माझंही देवाचं दर्शन आता मस्त असं व्यवस्थित झालेलं आहे. अमितला आता तिकडे USA जाऊन जवळजवळ 1 वर्ष होईल. आमची 1 वर्षापासून भेट नव्हती. तो जातानाही मी त्याला भेटले नव्हते आणि फोनवरही एवढं काही बोलणं झालेलं नव्हतं. तर म्हणजे आम्ही आता 1 वर्षानंतर भेटलो होतो. तर हे सगळे म्हणजे आले, भेटले, तर खूप छान वाटलं
आणि आता नंतर लवकरच आम्ही पुन्हा भेटू. तर आम्ही 2 दिवसांनीच पुन्हा जाणार आहे अमेरिकेला. तर असा होता हा आजचा आमचा दिवस आणि खूप छान असा गेला. खूप पटकन हा दिवस गेला. सगळ्यांना भेटून खूप छानही वाटलं. पुन्हा असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.